दरम्यान आखातातल्या युद्धाचा प्रतिकूल परिणाम सराफा बाजारावर झालाय आणि म्हणून सोन्या चांदीचं गडगडणं सुरूच आहे। 7 दिवसांमध्ये सोन्याचा दर घसरलाय, चांगलाच घसरलाय असं म्हणता येईल। 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याने उच्चांकी दर पाहिले, मात्र आता गेल्या 7 दिवसात 4000 सोनं उतरलं। सोन्याच्या प्रमाणे चांदी सुद्धा घसरतीये। किलो मागे चांदीचा घसरलेला दर 17,500 रुपये इतका घसरून खाली आला। युद्ध किती काळ चालेल, म्हणजे कमी होईल की वाढेल, जर विचार केला तर त्या अनुषंगाने मार्केटला अनिश्चितता आलेली आहे। त्यामुळे परत ETF मध्ये गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे, कारण की डॉलर मजबूत होत होता, अनसर्टिनिटी आहे, त्यामुळे ETF मुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे आणि डॉलरचं होत असणारं मजबूतीकरण, त्यामुळे हे दर कमी झालेले आहेत।